नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं श्वेताज ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जातोय बाहेर फिरण्यासाठी. तर आज आम्ही जाणार आहे, नवरत्न चालू असल्यामुळे एका मंदिरामध्ये आणि वॉटरफॉल बघण्यासाठी. तर आमची इथे पोस्टिंग येऊन 3 वर्ष कंप्लीट होत आहेत, पण आज आम्ही फर्स्ट टाइम जातोय वॉटरफॉल बघण्यासाठी. आणि कॅम्पमधून बस वगैरे न्यू इयरसाठी जातात, पण मी नाही आजपर्यंत. तर फायनली मी आज जात आहे. तर तुम्ही नक्की व्लॉग बघा, खूप छान असा व्लॉग झालेला आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि संडेला वगैरे बाहेर जातो कधी कधी, पण ते कामासाठीच असतं. आज फर्स्ट टाइम आम्ही फिरण्यासाठी जात आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा. तर आम्ही जातोय इथे जगदलपूरमध्ये देवीचं मंदिर आहे. तिथे माँ दंतेश्वरी मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. छोटसच आहे पण छान आहे. आणि इथे मेला पण असतो, तो पण आहे. पण आम्ही गेलो नाही सध्या, त्याला संध्याकाळी जायला लागते. त्यामुळे नेक्स्ट व्लॉग त्याचा पण येईल. हे बघू शकताय, ते थोडीशी लाईन पण होती. थोडा वेळ 1.5 तास लाईनीमध्ये उभं राहून नंतर आम्ही दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शन झालं. आणि मंदिरात गेल्यानंतर खूप छान फिलिंग येतं, मस्त वाटतं. इथे 3 देवी आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. हे बघू शकता, समोर 3 आहेत. आणि समोर आहे माँ दंतेश्वरी. खूप छान वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर. नंतर आम्ही दर्शन घेऊन आम्ही जातोय वॉटरफॉल बघण्यासाठी. तर जगदलपूर बसून 1 तास जायला लागते आणि कॅम्प पासून 1.5 तास. खूप छान असं वातावरण होतं. पावसाचे दिवस चालू असल्यामुळे खूप छान असं बघू शकताय. खूप छान व्ह्यू आहे. आणि तिकडे पूर्ण भाताची शेती असते. इथे दुसरं कोणतंही पीक नाही घेत, फक्त भातच असतो. खूप छान वाटते भाताची शेती. पाऊस जास्त असल्यामुळे इकडे भाताची शेती करतात. हे बघू शकताय वेदांश. खूप छान वाटतं त्याला असं बाहेर गेल्यानंतर. आणि त्याची मस्ती अशीच चालू असते. खूप छान वाटतं त्याला बाहेर फिरण्यासाठी. त्याला सारखं बाहेरच बघायचं असतं. त्याची मस्ती तर अशीच चालू राहते, कारण त्याचा जन्म झाल्यापासून त्याने खूप ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. खूप छान वाटतं त्याला. फर्स्ट टाइम थोडंसं त्याला अनकम्फर्टेबल वाटायचं, पण आता तो तसा नाही. खूप छान होतं, त्याला कम्फर्टेबल वाटतं फिरण्यासाठी. तो बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत असतो. आणि खूप छान पण व्ह्यू होता. आणि हे बघू शकताय, हा 1.5 तास कसा संपला हे समजलं पण नाही. आणि आम्ही पोहोचलो वॉटरफॉल बघण्यासाठी. खूप खूप जण बघण्यासाठी आलेले होते. हे बघू शकता, खूप पाणी होतं पाऊस जास्त असल्यामुळे. आणि पाण्याचा कलर पाऊस असल्यामुळे असा आहे. नंतर आता तुम्ही एन्जॉय करा.
त्यानंतर आम्ही जेवण केलं. तिथे एकच हॉटेल होतं. आम्ही तिथे जेवण केल्यानंतर थोडीशी शॉपिंग करायला गेले. आणि इथे पूर्ण वस्तू हे लाकडापासून बनवलेले आहेत. बघू शकता, कप आहेत, नंतर ट्रे आहेत, टेबल आहेत बसण्यासाठी छोटेसे. नंतर हे बघू शकता, खूप छान छान वस्तू आहेत. ट्रे आहे चहासाठी, मिरर आहे. खूप छान वस्तू होत्या. आम्ही तिथनं फक्त एक ट्रेस घेतला. नंतर हे एलईडी लॅम्प पण आहेत लाईटीसाठी. प्राइस पण खूप होती त्याची, पण छान पण होते कारण त्यांनी हाताने बनवलेले आहेत. हे खूप छान वस्तू होत्या तिथे, हे बघू शकता. नंतर आम्ही थोडीशी शॉपिंग करून रिटर्न वापस निघालो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद.